बोलते, मी ओळखा ना मला. ताई शांत व्हा. अहो मी तुमची साधना. अहो कशी शांत हो, मी साधना तुमची. ऐका ना, तुम्हाला आठवत नाही का? अहो मी तुमची बायको आहे लग्नाची. ती नाही माझ्याकडे बघा, मी बायको आहे तुमची. अहो अहो ऐक ओ ताई, बघा ना. कोण आहे ती ताई? असं रिलॅक्स नका करू. कोण हो आहे हो ती? येस थोडं इकडे येतात ताई. या मला ओळखत नाही तो हे. आय नो ताई मी पाया पडते तुमच्या, काहीतरी करावं. ऐका माझं. त्यांना हेड इंजुरी झाली आहे, त्याच्यामुळे त्यांचा टेम्पररी ॲम्नेशिया झालाय, त्यांना मेमरी लॉस झालाय. पण मग आता त्यांना काय आठवणार नाही का काय? ऐका आता आपल्याला काहीच माहित नाही. म्हणजे 2 दिवसांनी येऊ शकते मेमरी किंवा 10 वर्ष येऊ शकत नाही. नका हो मॅडम, असं आपण बोलू काही नका. सांगू हो, शकत नाही, असं मला नाही. टेन्शन आलंय माझ्या नवऱ्याचं. आपण ना त्यांचे ब्रेन सेल्स स्टिम्युलेट करून बघूया, त्यांना काही आठवत आहे का? हा म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या चालू आहेत, इंजेक्शन चालू आहेत. मी असं कसं झालं मॅडम? ते आता मी तुम्हाला विचारायला पाहिजे खरं तर, असं कसं झालं? हाऊ स्टुपिड इज दिस. पहिले ते वॉशिंग मशीन घराबाहेर फेका. ड्रायरला कपडे वाळायला टाकून चालू मशीन मध्ये वाळलेत का बघायला कोण डोकं घालतं? चालू मशीन मध्ये. व्हॉट स्टुपिड वे टू गेट दिस काइंड ऑफ हेड इंजुरी. तुम्ही चिडू नका ना हो, झाले. चिडू नका. मी मशीन फिरलं, त्यांचं डोकं फिरलं आतमध्ये आणि सगळं एवढूशा चुकीमुळे किती मोठा आता गोळ घाई झाला. घाई झालं त्यांच्याकडनं, लक्षात नाही आलं, पटकन डोकं घातलं त्यांनी. आता काय करायचं ह्याच्यावरती? पण काहीतरी केलं तर पाहिजे ना. त्यांची ऐक ना, मेमरी परत आली पाहिजे. हो, हो. त्यांची मेमरी परत येण्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना. नाही, याच्यासाठी तुम्ही काहीतरी करायचंय. आता मी सांगते काय करायचं. मला सांगा माझ्या नवऱ्यासाठी मी सांग. काय पण करायला तयार आहे. मी बोलू का? मी सांगतेच आहे तुम्हाला. हा, त्यांच्याशी ना काहीतरी खाजगी बोला, जे फक्त तुमच्यातलं असेल. की त्यांना असं काहीतरी तुमची काहीतरी आठवण सांगा, तुमचं काहीतरी स्पेशल बॉन्डिंग असेल ते त्यांच्याशी बोला. तुमचे शब्द जेवढे त्यांच्या कानावर पडतील ना, तेवढी त्यांना मेमरी लवकर येण्याचे त्यांचे चान्सेस आहेत. हाय हाय अशा लय गोष्टी आहेत. हा. मी बोलते त्यांच्याशी. बोला. हो पृथ्वीकराव. ओ ओ ओ, काय करताय? ओ ताई काय करताय? काय करताय? ओ एक मिनिट, काय करताय काय? ते आमच्या ते बेडरूम मधल्या गप्पा आहेत. आम्ही अशा मारतो आम्ही. असं करतो आम्ही. बेडरूम मध्ये तुम्ही अशा गप्पा मारता? आमची भाषा आहे ती, ह्या कडाला कळत नाही. ऐका ना हो. नाही ऐका, इथे नको. कसं जनरल वॉर्ड आहे, लोक आहेत, पेशंट्स आहेत, इथे नको. हा, दुसरं काहीतरी बोला. काहीतरी एक वाक्य ज्याच्यात असतील आवाज सोडून, असं काहीतरी बोला. हा, मी खाजगी काहीतरी सांगा त्यांना, तुमचं. हो पृथ्वीकराव, ऐका ना. तुम्हाला आठवतंय का, माझ्या पाठीवर एक ती काय बोलताय तुम्ही? काय बोलताय त्या ताई? ताई नाही बोलणार. नाही, चार चौघात बोलता येईल अशा गोष्टी सांगा. तुम्ही काय सांगताय? अहो, हेच आहे का खाजगी? अजून मी काय सांगू माझ्या नाही, नवऱ्याला? तसं नाही. खाजगी म्हणजे एवढं खाजगी सांगाल तुम्ही? अहो, ऐका ना. पाठीवर Excuse me. अहो, ऐका ना. हॅलो. कांबळे आहेत ना? आहेत हो, पण त्यांना काय आठवत नाही. याददाश्त गेली. ओ थांबा, हरकत नाही. हे बघा, हे कोण आले बघा. हो. कांबळे चला, बस झालं, उठा आता. चला, कामावर जायचं. चला. कोण येथे? मायसेल्फ प्रसाद खांडेकर, माझ्याच ऑफिसमध्ये काम करतात ते. अच्छा, ओके. मी विराज जगताप. हे ज्यांच्या ऑफिसमध्ये काम करतात ना, त्यांचा मी असिस्टंट आहे. बसा, ब्लॉक करता सगळं. बसा. अहो पृथ्वीकराव, हे बघा कोण आले तुमचे साहेब आलेत. साहेब ऐका ना. हो हे बघा, त्यांच्याकडे बघा. एक लेट मी हँडल. एक साहेब आता तुमच्याच हातात आहे. हो ताई, कांबळे बस झालं. चला आता, ऑफिसची जबाबदारी कोण घेणार? हा, हो कांबळे. हा, चला आता ऑफिसला जायचं ना. उठा. नका काळजी करू कांबळे. ओ, हे काय केलं? जास्वंदी. हे बोलले. जास्वंदी. अहो, हे नुसतं बोलले नाही, कायचे काय बोलले? त्यांनी तुम्हाला ओळखलंय, मिस्टर जास्वंदी. अहो नाही, मी मिस्टर जास्वंदी कुठून वाटतोय? हो
मी मिस्टर प्रसाद खांडेकर बॉस आहे मी यांचा तुमचं नाही पेटनेम केलं. वगैरे आहे का काही जास्वंदी असं? प्रसादचं पेटनेम जास्वंदी कसं असेल? कोण आहे ही बाई? मला वाटतं त्या डॉक्टर आहेत. बसा तिकडे बसा. ओ काय करताय? एक मिनिट काही नाही जास्वंदी, तू आलीस? घरात कोणी जास्वंदी आहे का तुमच्या? नाही आमच्या घरात कोण नाहीये. यार मग जास्वंदी कोण आहे? अहो मला हे सोडा. मी नाहीये जास्वंदी. नाही, नाही, तुम्ही नाही आहात. त्यांना काय होतंय? तुम्ही बोला मी जास्वंदी आहे. त्यांना काहीतरी Oh my आठवतंय. God. एक मिनिट तुम्ही जास्वंदी आहेत, मग जास्वंदी कोण आहे? मला जास्वंदी हे एक लाल रंगाचं फुल असतं. काय बागकाम करायला आला तिकडे? डॉक्टर हे काय चाललंय? मला जास्वंदी काय समजतायत ते? आय नो त्यांनी तुम्हाला जास्वंदी म्हणून आयडेंटिफाय केलंय. नाव यू आयडेंटिफाय जास्वंदी. आता तुम्ही जास्वंदी आहात. तुम्ही जास्वंदी म्हणूनच त्यांच्याशी बोला. कोण? तुम्ही बरं मी सीओ आहे. काय काय बोलताय हो? ऐका ना तुम्ही बना ना जास्वंदी. ऐका अहो नाही वहिनी. ऐका ना माझं कुंकू तुमच्या हातात आहे हो साहेब. अहो वहिनी. मी पाया पडते हो तुमच्या. नाही, अहो वहिनी मी जास्वंदी कसा बनू? माझ्यासाठी बना. ऐका ना. प्लीज यांच्याकडे बघून बना. अहो पण मी नाहीये जास्वंदी. मी नाही, बना ना, बना. पेशंटला त्रास होतो. जास्वंदी बना. काय आहे? आधी सांगितलं मगाशी. Please, सहा please. वर्षं लागतील हो माझ्या नवऱ्याला या. प्लीज मी पाया पडते. हे नाही हो. करा ना, बघा ना प्लीज जास्वंदी. बोला करावं काहीतरी. पृथ्वीराव. जास्वंदी, तू आलीस जास्वंदी? तू माझ्यासाठी आलीस जास्वंदी? हो पृथ्वीराव मी तुमच्यासाठी आले. फॅन्टॅस्टिक. मी आले पृथ्वीराव. जास्वंदी, ओ ए जास्वंदी, माझ्यासाठी आलीस जास्वंदी? हो आले मी. माझ्यासाठी आली जास्वंदी? तुमची ताई जास्वंदी, या ताई बघ ना कशा करतात जास्वंदी. ताई नाही, बायको आहे तुमची. ओ ए मी बायको आहे तुमची. नको. ए जास्वंदी, चल हा? चल ना, हेच. इथे तळ्याकाठी चल. अहो ते घेऊन जात आहेत मला. हे मला नाही जमणार. मी ऐका ना. ऐका ना प्लीज. मी मल्टीनॅशनल कंपनीचा सीओ आहे हो इथे. हरकत नाही, पण आता तुम्ही त्यांच्यासाठी फक्त जास्वंदी आहात. हा? प्लीज ए जास्वंदी. इथेच हा? बस बस ग बस. हा? तळ्याकाठी बस ना जास्वंदी. बसा बस ग बस बस. काहीतरी आठवतंय त्यांना. बस. येस. सर जास्वंदी सारखं बसायचंय. तुम्ही बाबुल सारखे बसलेत. जास्वंदी नदाकत. जास्वंदी तू आलीस जास्वंदी? त्यांना आठवतंय. जास्वंदी, काय करते? जास्वंदी, बकुळा कुठे आहे? बकुळा हा काहीतरी सांगा तुम्ही. इम्प्रोव्हाइज काहीतरी बोला. जास्वंदी सांग ना ग, बकुळा कुठे आहे? सांगते. पृथ्वीराव बकुळा गेली आहे ऑफिसला. वाघ वा लबाड. हा, बेदुडे किती म्हटल्यावर 87 उत्तर देणारी बकुळा ऑफिसला गेली. हा, मग अशा लोकांची मरायला मैत्री करता? ती ऑफिसला म्हणजे बिल भरायला गेली आहे MSCBच्या ऑफिसला. जास्वंदी, आणि बाबा काय करतो ग? तो चुकतो. हा, म्हणजे आहे बाबा आहे. आहे ना बाबा? तुला सांगतो जास्वंदी, कितीतरी दिवस झाले ग त्याच्या ढोलकीची थापच नाही ऐकली. त्याने स्वतः सुद्धा नाही ऐकली.